मित्रांनो, आपण आलोय नवीन ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला माहितीच आहे तुमचा भाऊ कसा कुठे पण ब्लॉग सुरू करून देतो. तर आता बघा आमच्या कॉलेजमध्ये आहे रंगोली कॉम्पिटिशन. तर आता आमचे इथे ग्रुप पडलेले काय काय मुलांचे, तर ते सगळे रंगोळी काढताय. आता तुम्ही बघू शकता या ग्रुपमध्ये पण कसे रंगोळी काढलेले आहे. आणि अतिशय सुंदर रंगोळी अशी काय काढताय आमचे इथले मित्र. आपल्या कॉलेजमध्ये होतं पोस्टर कॉम्पिटिशन, तर त्यात आम्ही चौघांनी भाग घेतला होता. तर तुम्ही बघू शकता हे पोस्टर हे आमच्या बाकीच्या मित्रांनी काढलेले. आता जे पोस्टर येईल ते आम्ही चौघांनी काढले. आणि तुम्हाला तर माहिती आहे भाऊ, तुमचा भाऊ कसा फोटो काढतं. तर तुम्ही बघू शकता तिकडे अनुजन ते रंगोली काढताय. आणि इकडे पण रंगोली चालू आहे. तुम्हाला जसं माहीतच आहे, आता आमच्या कॉलेजमध्ये पोस्टर कॉम्पिटिशन चालू आहे, तसंही आमच्या कॉलेजमध्ये रंगोली कॉम्पिटिशन पण चालू आहे. जसं तुम्ही बघू शकता खूप छान रंगोली काढली त्यांनी. आणि मिळून काढताय. अतिशय सुंदर अशी रंगोळी काढत आहे ते सगळे मिळून. आणि इकडे दुसरा ग्रुप सगळ्यांमध्ये कॉम्पिटिशन लागणार आहे. आता थोड्या वेळात आमचे सर येतील, ते बघतील कोणाची रंगोली सगळ्यात चांगली. आता हॅलो गाईज, 3 नंबरवर हे पोस्टर लागलेलं आहे. आपल्याला भाऊचं नाव आहे ऋषभ शहारे. यांनी हे 3 नंबरचं पोस्टर बनवलेलं आहे. तुम्ही हे पोस्टर का बनवलं, कसं बनवलं, काय सगळं सांगा. 21 जून योग दिवस हे आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो. तर आपल्या कॉलेजला 21 जून म्हणजे उद्याला योग दिवस हे साजरा केला जाईल. त्यासाठी प्रतियोगिता ठरलेली होती. त्यासाठी आम्ही हे तयार केलेलं आहे. तुम्ही बघू शकता श्लोक लिहिलेले आहेत, इथं मेसेज दिलेले आहेत. आणि हे सर्व तुम्हाला हे पोस्टर बनवण्यास किती वेळ लागला, काय खर्च वगैरे लागला? पोस्ट बनवायला 2 दिवस लागले. आणि खर्च जास्त नाही, कलरसाठी आणि पेपरसाठी आणि थोडी मेहनत लागली. मित्रांनो, नक्कीच आपण ऋषभदांना शुभेच्छा देऊ की त्यांचा नंबर यावा. आणि मग आपलं पोस्टर लावणं झालं भिंतीवर. बघा कष्ट पोस्टर लावलंय आपल्याला. आपल्या विवेक दादांनी पुरं एक्सप्लेन केलं. त्यानंतर कुंदन सरांनी